चाल ना राजा, झालाच नाही का विचार करून. मी म्हणून राहिलो का फटकन जाऊन सटकन येऊ, ते विचारात चालू आहे कवाचा. का ना चालतं काय चालतं, मी मला रपकन गेलो पाहिजे फटकन आलं पाहिजे. तर काही तू निघाचं नाव नाही घेऊन राहिला. तर म्हटलं चाल ना झुमर, काय विचार करत बसतं का तोपर्यंत येऊन जाईन ना तो घरून. आता कसं बाहेर गेला तर शांतारा म्हटलं त्याच्या वावरातून घेऊन येऊ राजा शेंगा. त्याला माहित नाही पडत ना, काही नाही पडत. काल त्याला आपण उजागरीन मागून आणल्या, आज चोरून आणू. चाल मग फटकन लवकर. तुम्ही काही म्हणा राजीव शिवलाल भाऊ, पण म्हणले का भेव लागून राहिला मला असं वाटू राहिलं ते राजीव म्हटलं फटकन येऊन जाल राबतेले रंग्यात म्हटलं भेटून जाऊ. फालतू म्हटलं काय लेण्यात जरी येऊन जाल. ते म्हणत तुम्ही कालच शेगा नेल्या, काल उजागरी नेला, चोरायला आले का म्हणत 2-3 शिवा म्हटलं आपल्याला देते. फालतू म्हटलं आपली तर इज्जत चालली जात. फालतू काय म्हटलं बिना कामाच्या 2-2 गोष्टी होऊन जाय. दिसतच नाही ना आपल्यापाशी का थैला आहे का थुईला आहे. खिशात आणून राहिला आपण. खिशात म्हटलं दोन्ही खिशे भरून घेऊ, काय माहित पडते त्याले. खिशे काय दिसून पडते का काय आणलं म्हणून. कायच्या काही बोलून राहिला तो. आलंही तर म्हटलं कायचा भेव आहे आपल्याला, सांग बरं. काहीच भेव नाही ना आपल्याला. थैला नाही तुला नाही काय म्हणतो. त्यानं म्हटले का काय आले आलं बा तुला भेटायला, तू होता नाही. शेंगा मागायला आलो म्हणा, कालच नेल्या असं म्हणत. तिला असंच भेटायला आलो, गमून तर राहिलं तर घराकडं आलो बा वावरात, एवढं म्हणायचं. आता जेवढा भिवून राहिला मार. म्हटलं चाल विचार करू नका, फटाफट चाल सटकन येऊन जाऊ. फॉर्म्युले तुमच्यापाशी 100 राहते म्हणा, त्यात तर काही वादात नाही. चालता मग चला बा, चला चालल्याशिवाय काही तुम्ही दम घ्यायचा नाही. चला चाल ना. फॉर्म्युले करू लागले तर काय फॉर्म्युले म्हणून राहिला, तर आपण जाऊ म्हणून राहिलो तिथं अजून फॉर्म्युले करू राहिला. त्या माझा कसा भय चढायचं. अरे फॉर्म्युले म्हणजे हे म्हटलं भाने म्हटलं तुमच्यापाशी 100 राहते असं माझ्या म्हणण्याचा अर्थ. तुम्हाला समजत नाही का राजू? हो चाल नाही समजत मला. चाल लवकर चाल फटकन, इथं नको शिकू मला. अरे भाऊ, अरे दादा, अरे म्हटलं थांबा भाऊ. अरे बाप का एका जमाने एलपी झिमऱ्या म्हटलं कालर आता नवीन निघाले. पण आतापर्यंत आपल्या गावामध्ये डग्गे याटू नाही तर लोक विकवाक करायले. आता एका जमाना एलपीच भरून आले, काय आलं काय नाही इथं. काय पण चांगलं मोठा माल दिसून राहिला, ब्लँकेट होता काय होतं. मला नाही वाटत मध्ये ब्लँकेट असेल म्हणून काही काय बोलून राहिले. एवढे एलपी भरून ब्लँकेट येऊन राहिले आपल्या गावामध्ये, एवढे खमून राहिले. पण जाऊ द्या, पण आपल्याला काय माहितच पडते मग काय बरं काय नाही. तर त्याला पहिलं म्हटलं आपण ते चालवतो तुरीचे शेकान आणले, चला लवकर. अरे हो, पण त्यानं म्हटलं आवाज दिला ना, आवाज आपल्याला थांबणे ना. भाऊ दादा कुराला होता ना, थांबणं 2 मिनिट. आता काय रस्ता गिस्त विचारत असं, नाही तर गावात नाही विचारत असं. आपल्याकडे काय विचारतं मग दुसरं काय, तेच विचारते कोणता गाव होय आणि काय होय, तेच रस्ता विचारणं आपल्याला. तुम्ही अगोदर टाइमपास करत बसता रे. म्हटलं विचारात दुसरा कोण आले, आता नाही हुराले का तुम्हाला घाई. का चला ना ते विचारत बसत वाजू भेटत लोक काय उपायले नाही या भेटत रस्त्यानं विचारत बसून ते आतापर्यंत मला सटकन फटकन येऊन करून राहिले. चला म्हटलं आता लावत करू राहिले. आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला काय फुकटमध्ये काय देऊ राहिला तो सांगायचे काही होताला म्हटलं जे काम आहे ते करू आपलं. अरे भाऊ, ह्या रस्ता म्हटलं मिरचापूरला जाते का? मिरचापूर. हो मिरचापूरलाच जाते ना हा रस्ता. काही 1 मिनिटाचा रस्ता आहे मिरचापूरचा. नाही तर आला तर मिरचापूर आला तर म्हटलं हे समोरच गाव मिरचापूर आहे, आमचंच गाव आहे मिरचापूर. तर म्हटलं काय होय, काय ब्लँकेट गिंकेट काय विकायला आणलं तुम्ही? ब्लँकेट महावीन ह्या माणसाले काका ब्लँकेट विकणार दिसून राहिलो का आम्ही? अरे म्हटलं टाकीच 5 दिवसासाठी मिरचापूर मध्ये टाकीच आपली पिक्चर लागणार आहे तिथं 5 दिवस. आता नवीन पिक्चर नाही का चालून राहिला चांगला, तो पिक्चर लावून राहिला आम्ही. पुढे सांगतो कोणता पिक्चर आहे तर म्हटलं आम्ही ब्लँकेट आले नाही बाय. ब्लँकेट आले दिसू लागला का तुम्हाला? अरे बापरे, माझ्याकडं टाकीच पाहा म्हटलं शिवलाल आपल्या गावामध्ये टाकी जेवून राहिली. म्हणजे 5 दिवसाचं चांगलं आपलं मनोरंजन आहे. म्हणजे पैसे लावून ठेवा लागणार म्हणा, काय फुकट आपल्याला ते काही पिक्चर पाहू नाही काय शिवलाल? हो तुला फुकटच पोहते आबाजी येऊन ते आले ते दे तुला घाले पैसे देते तुला फुकटच पोहते ते चालला मोठा. पैसे जमा करतो म्हटलं आता. काय विचारत घेतो पण पहिले काय फुकट आहे का काय सरकारकडून का काय नाही. आता इलेक्शन झालं, सरकारने करणं पाठवले असं टाके त्याच्याकडून विचारून घेतो. अरे भाऊ, अरे म्हटलं का टाकेत म्हणजे काय पैसे किसे लागतात मग तिकीटचे का सरकारकडून आहे? हो सरकारकडून आहे ना. काय तुम्हाला तिकीट लागते सरकारकडूनच आहे ते. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे द्या आणि ते का आज नवीन स्कीम आली ते मिस्त्री लोकांसाठी काय म्हणते ते लोन भेटून राहिले, पैसे भेटून राहिले आणि तुम्हाला हेही सरकारच द्या. सगळं सरकारकडूनच घ्या ना. सरकारच मध्ये तुम्हाला पिक्चर पहा म्हटलं सरकारकडून आहे का म्हटलं. तिकीट राहण्याची आले तिकीट आता किती रुपये राहन ते आता माहित नाही, पण तिकीट आम्ही ठरवू गावाच्या हिशोबानं तिकीट राहन त्याची. तिकीट राहणार म्हणते म्हणजे पैसे लावून ठेवा लागते. आता पिक्चर कोणता लावायचे कोणता आता नवीन पिक्चर आला असं कोणता नाही कोणता. आता आपल्याला काय माहित पडते, खेड्यावेळेत राहायचं आपण. आपल्याला काय कोणतं माहिती सिटी राहायचं मध्ये बॅनर लागले ह्या पिक्चर लागला तो पिक्चर लागला. आपल्याला काय माहित पडते कोणतं. धन्यवाद म्हटलं. समोर आहे ना मग मिरचापूर? दादा समोर आहे ना बरोबर? हो पुढचाच गाव आहे मिरचापूर. आम्ही त्याच गावातले जरा इकडे वारात आलो. भेटतो मग तुम्हाला गावात आल्यावर. नाही चालन का येले नेऊन तर सोडा. चाल झुमर नाही एक काम करू. येले म्हटलं गावापर्यंत जाऊ याच्या सोबत आपले. मग तिकडं म्हटलं जुगाड पाणी लावून तिकीटचे पैसे तरी वाचून जाय. टाकी येऊन राहिली तर म्हटलं यायला जरासा कसं त्याची पैकी केली तर तिकीटले पैसे नाही लागत. आपले लेकरं बायको आहे त्याचे पैसे नाही लागत. जरा म्हटलं जुगाड लावून घेऊ इकडं. काय शेंगा खाणं आपल्याला 12 मास म्हणतो. आता काय आपलं सीझनाचं खायचं खाली खाल्लं 1 दिवस नाही खाल्लं तर काय होऊन राहिला का तर असं म्हटलं याच्यासोबत वडकी फाडकी करून घेऊ. जरा याचे कामं करून दिलेत का मग तिकीट आपल्याला
तिकडे मग फुकट जाऊ दे ते हे जरा म्हटलं फक्त वैकी पैकी लाडी गुडला लागते याची कामं करावं लागते जराशी. हा चल. असं का आता नाही उराल तुम्हाला नाही शेंगा आणायची घाई भले मध्ये सटकन जाऊन फटकन येऊन असं तसं 5च्या 5 बाबा तुम्ही प्लॅन चेंज करता काय माणूस आहे बाबा. झुमऱ्या बळ आहे ग तू. अरे म्हटलं 5 दिवसात टॉकीज येऊन राहिली कशी म्हटलं तिकीट पाण्याची त्याच्यापाशी कसं जुगाड लावून वैकी पैकी केली त्याची त्याची 2-4 कामं केली की म्हटलं आपल्या घरचे सगळे म्हटलं फुकट म्हणून जमते ना मग कसं बाळ सगळी गोष्ट करायला शेंगा काय आज नाही खाऊ उद्या परवा खाऊ नरवा खाऊ नाही खाल्लं तर काय म्हटलं मरून राहिला आणि शिजून राहिला तू काहीच्या काही बोलून राहिला तर सेटिंग लागते ना तिकडं पिक्चर पाहायची मग टाकी जेवून राहिली म्हणतात गावात. चल म्हटलं काय शेंगा खाण्यात आपल्याला काहीच्या काही बोलून राहिला. अरे भाऊ भाऊ थांबा थांबा म्हटलं तुम्हाला रस्ता दपटा नाही 2-3 रस्ते लागते भुलून जासान तुम्ही भुलून जासान म्हटलं भटकून जासान इकडे तिकडं तर म्हटलं आम्ही तुमच्यासोबत तुम्हाला बरोबर मिर्झापूरमध्ये नेऊन देतो. हो अरे जमलं मग 1 नंबर या ना या वरतं या वरतं कॅबिनवर या. काय बरं लागलं सिटिंग फक्त आता चोपडी लावायचं काम करतो झुमऱ्या फार तू म्हटलं म्हणता टेम्पी नको मारतो बिना का म्हणजे म्हटलं कुचिन गाडा करतो नको मी बरोबर चोपडी लावतो तू लावतो आवल्यावर लावतो. हो नाही तर बस हो म्हणजे कुचिन गाडा करत बसशी. चला आता चलो 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 चलांदो आगे चलो बडा मजमा आगे पाहिजे रे म्हटलं इकडं साईडनं आणा लेगो याचा ना टरका खाली चला साईडनं चलो बळांदो आगे. अरे भाऊ म्हटलं नाव काय तुमचं तर आगे चलंदो करून राहिले आम्हाला म्हटलं टाकीतला चांगली जागा पाहिजे नाही तर बस कुठे नेऊन टाकतात आगे भागे नाही बरोबर चांगली जागा जाऊ का म्हटलं नाही तर आम्ही पाहिजे थांबवायचं आगे चलंदो. अरे हो ना भाऊ तुम्हाला नेतो ना म्हटलं तुमच्या बरोबर जागी तुम्हाला टाकीतच लावायची आहे ना तर म्हटलं बरोबर जागीच नेऊ लागलो मी तुम्ही काय आंडू बंडू गिल्लू टांडू समजलं का आम्हाला. हा म्हटलं इकून तिकून तुमची मदत करा उलटे मार शिरजरून राहिले हा तिकडे वावरात चाललं तर वावरात जाता इकडे आलो. हा म्हटलं बा रस्ता भटकन तर बालतू म्हटलं याच्यासोबत जा तुमच्या सोबत आलो मी इकडं. हा गावात म्हटलं गावात यायला चांगली जागा दाखवून द्या तुम्ही इथं मला सांगून राहिले. हा आम्हाला टाकेच लावायच्या चलांदो करून राहिले म्हणे तर म्हटलं बरोबर ठिकाणी नेऊन राहिले मी. हो नाही तर उतरू का खाली सांगा उतरू का. हो ना माय बी नाही तर मला कोणती गरज आहे तुम्हाला रस्ता फस्ता सांगायची आपण म्हणा बस सांगणार सगळी लोकांची मदत करा म्हणजे मार शिरजरून राहिले उलटे. उतरू का खाली सांगा म्हटलं उतरू का. अरे ये आलू पोंग्या अरे म्हटलं चुपचाप बसणार रे तू ते माणूस आपल्याला चांगला रस्ता सांगून राहिला आपल्याला चांगल्या जागेवर नेऊन राहिला तर म्हटलं काल त्याच्या मनात करतो रे. नाही तर मग उतरून जातं बा मला कोणती गरज आहे तुम्हाला फालतू रस्ता फसा दाखवायची हा जागा फागा दाखवायची मला काय कमिशन देऊन राहिलं काय म्हटलं माही टाकायचं का मला काही भेटून राहिला का काय म्हणजे काही म्हणजे माया काही लेनदेन आहे. हा म्हटलं माया काही तर काहीच नाही तुम्हाला चांगला रस्ता सांगून राहिलो त्याच्यामुळे ते म्हटलं मला ते गरम होऊन राहिलं. असं गरम होऊ लागलो मी नाही अरे म्हटलं भाऊ गरम गिरम नाही होऊ लागलो मी तुम्हाला सांगू लागलो का बा आम्हाला चांगली जागा पाहिजे नाही तुम्ही चलांदो करसाल तर म्हटलं तिकडं अजून वापिशा लागन असं म्हणून लागलो होतो चांगल्या जागेवर नाही म्हटलं चालू द्या. चला जाऊ द्या ना भाऊ आता लहान लहान गोष्टी काय होतच असते चला चालू द्या तुमच्या मनाने चला ड्रायव्हर साहेब चालू द्या. तुम्ही दिसू लागले बाजाराचे चांगले ते एकदम अंगावर म्हणजे भोकरलाच करून राहिलं होतं जसं काय म्हणजे त्याला 5 मागूनच राहिलो मी जसं मला समजतच नाही तो अंडू बंडू गिल्लू समजून राहिला मला चला मार शिरजून राहिला. अरे हे तर बाबा अरे बापरे बाबा मी येतो राजी वरता बाबा मी येतो म्हटलं वरता मी येतो नाही बाबू भूषण येऊ नाही मा वर जागा नाही आहे. बरोबर जागा नाही का पण बाबा काढलं तुम्ही काढलं मला टरक भरून काढलं तुम्ही काढलं म्हणते पुट्टं असं त्याच्या बुड्यानं आणलं ते टरक माय बिन एखाद्याचं असं करणं काही माल बोलावला असं आणि त्याच्यामध्ये बसून गेलं टुपकूत होईल काय हुशार काय मरायला पाहिजे अगोदर शांतपणा मारायला नाही तर काय दुसरं काय अरे बाबा म्हटलं काय म्हटलं त्याच्यामध्ये काढलं तुम्ही काही नाही त्या कामाचं नाही चालू आहे घरी. लेवा ठेवला म्हटलं काय बाबा आजपर्यंत एवढी मोठी गाडी आली नाही कधी का आणलं तुम्ही बाप वाले का भाण्या काय तू बळासारखा विचारून राहिला ते ना काय आणलं ते ना काही नाही आहे ते मी सांगतो ना 100% त्याचा काहीच नाही आहे कोणाजीचा काही माल गिलावा असं नाही तर काही नाही आलं असं गावामध्ये त्याची गाडी वळते हे काय फालतू हुशार काय मारायला बसले ते नाही तर काय म्हटलं चेतला काय म्हणाला म्हटलं तू काही नाही काय म्हटलं बा सांगू लागलो तिले बा शिवलाल भुजेचा माल नाही होतो एखाद्याजीचा काही एक तर गावामध्ये आलं काही नाही ते एखाद्याजीचा काही ना काही माल होतो पण आता काय त्या बाबांनी बोलावलं का ते हा त्या बाबा नाही का त्या घरचं आहे का ते सांग बरं. नाही माझ्या घरचाच नाही हो ना पण तू काही सांगू राहिला त्यांच्या भांडात आले काय हुशार काय मारते काय म्हणून राहिला बा तू बरं त्याच्या बुट्टेचे नाही म्हटलं मी ना घाल तसं म्हटलं बाबा सांगू लागलो तिले का बा शिवलाल भुजेचं नाही होय मी काय काही हुशार काय कोणाला म्हणणार बाबा गावचे नसले धंदे. चला ड्रायव्हर भाऊ चलांदो आगे चालू द्या म्हटलं पुढे चालू द्या सरळ बाजार बट्ट्या भांडार म्हटलं होय ना साईडनं त्यांना लगा अंगावर टाकून होतं ना थाईतनं पण म्हटलं होय का शिवलाल भाऊ म्हटलं त्याला सांगा काय होय काय नाही कोणा घालता माल होय काय बा एवढा मोठ्या गलीत का आणलं तर अब येणार का तो बघा गाडीच्या मागा तिथून काय विचारून राहिला काय कोणाची तर माल होय ते होय गाडीच्या मागा माहित पडते तुले माता तकली तू तर मुंग्या म्हणते मले. धन्यवाद बोला भैया आपने हमारे को अच्छी जगह भी दिखाई और रास्ता भी दिखाया आपका बहुत बहुत धन्यवाद. काय लिहायला पण धन्यवाद म्हणा लागते कामाचा धंदा फालतू हुशार का मारायला बसून गेला
हो ना, लेणं देणं काहीच नाही. मला मागा सांगून राहिला आता उतरतो उतरला असं माया झालं असतं. आम्हाला काय रस्ता भेटत नव्हता. अल्ला मोठा सांगून राहिला. मला काही अगोदर त्याच्या धन्यवाद करून राहील. भाऊ मला काय आमचे टाकीचे मला घ्यायचं आहे म्हटलं. असं 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 काही विषय नाही म्हणा भैया. हो कुछ म्हटलं अजून काही हा काय आमचं अडचण गिडचण पडली तर म्हटलं सांग जा. काही कामगिम पडलं तर हा भैया बताना बोला. हो सांगतो. मराठी जमत नाही द्यायले. हिंदी समजते फक्त द्यायला, मराठी समजत नाही. असं काय हिंदी येते ना मग मला येते हिंदी येते मला. हा भैया बोला बताना आम्हाला को हा काही म्हटलं कामगिम पडलं तर सांग जा. हा आम्ही आहे म्हटलं गावातलेच लोक, आम्ही गावातले. हा आम्हाला को बताने बोला. लगाले सांगून राहिलं मार्काले मराठी समजत नाही तरी पण आखरी मराठीवर चालला. रे नाही जमत ना म्हटलं हिंदी तुम्हाला. मराठी मार्काला समजत नाही, मला समजली. म्हटलं ठीक आहे सांगून म्हटलं काही काम पडलं तर. हो शिवलाल भाऊ तुम्ही काही म्हणा, हे म्हटलं टेम्या हे कोण काय हे अगो करू राहिला अगो बोलून राहिलं तुम्हाला. लेन देन का काहीच नाही. आपण त्याचं म्हटलं काम केलं. हा रस्ता दाखवला, एवढी मोठी जागा दाखवली. पण टेम्या म्हटलं आपला म्हटलं थाक लागू नाही देत. हे एक नंबर हुशार दिसून राहिलं मला. हो फालतून म्हटलं अगोदर बोलून राहिला का आता. हो दिसूच लागलं मला. ठीक आहे ना म्हणा. आपल्या नदी लागन तर चांगलाच फिटन तो. हो आपल्याला काय असं समजून राहिला का. दाखवून दिलं आपल्या गावातलं पाणी काय असते तर. आपल्यासोबत फक्त तिरगी मिरगी होती त्याला दाखवतो मग घनचक्कर. आता असतं म्हटलं पाहा एवढं मोठं त्याचं कामही करून तर आपल्यासोबत तिरकी बिरकी राहिला सारखं तो करून राहिला. हे कड बोलून हे बोलून ते बोला मला सुद्धा बोय. ते दुसरं टेम्याला ते सुद्धा आहे. पण हे लगत हे टेम्पे हे जरा म्हटलं अगाऊ दिसून राहिलं मला. हाँ भैया फिर आपने बहुत अच्छा काम किया. हमारे को रास्ता दिखा दिया और अच्छी जगह भी दिखा दी. तो अभी हो गया तुम्हारा काम. अभी और कुछ काम गिरेगा तो हम आपको बुला लेंगे. ओके भैया. काय बरं मला किती चांगला आहे. एखादा बोलून राहिला वर बोला लेंगे म्हणते. म्हणजे अजून बोलावते आपल्याला काही काम पडलं तर. आणि टेम्प्या हे जरा सगळंच करू राहिला. बरं ठीक आहे तू थांब दे. तू भेट मग फिरागी मध्ये तुला दाखवतो मग घनचक्कर काय असते शिवल्याला तर. हो भैया ठीक है बुला लेना कुछ काम गिरा तो बुला लेंगे. चल आलू बोंग्या और पीताराम भाई चलो लग जाओ बोला काम पे. क्या बोल रहा आलू बोंग्या सब मतलब माल नीचे उतार लो. हाँ क्या बोल रहा. हाँ भैया ठीक है ना उतर लेता सब माल उतर लेता नीचे. हो और मैं क्या बोल रहा आलू होंगे सामान जरा सा बोला आराम से रखना नीचे. नहीं तो बस उठाएगी पटका. हाँ देखना. हो ये पहले खेड़ा गाँव है. कुछ टूट फूट गया तो फिर मिलता नहीं इधर. हाँ खा पे ढूंढते बैठेंगे. क्या बोला. हाँ आराम से उतरना माल. हाँ ठीक है ना मालिक. ठीक है आराम से उतारते. वो 2 आदमी रहते थे तो और जल्दी होता था. तुमने 2 आदमी लिया नहीं. हो अरे आलू पुंग्या 2 आदमी लेने को बुरता नहीं. 5 दिन का अपना इधर का काम है. अपने को 7-8 दिन लगते. हाँ 2 दिन वो अपनी टाकीज खड़े करने को और निकालने को. हाँ इतनी मजूरी मैं कहाँ से दूंगा. अरे तू ही बता ना कहाँ से दूंगा. हाँ अभी तेरे को गाड़ी खाली करने को आदमी लगते होंगे. तो ये दोनों है ना, ये दोनों से बात कर लो. क्या मजूरी उनकी वो दे देंगे. क्या बोला. याच्यापेक्षा तर मग मला माझ्या मामभावाला बोलावलं बुरते. हो भैया बोला इनको रन दो. मैंने कहा मेरा मामू है उसके साथ और 2 आदमी है. उनको बुला लेता. उनको ज्यादा कुछ नहीं, ज्यादा पैसे देना नहीं पड़ता. तो क्या तुम्हारे को जो अच्छे लगे वो दे देना. वो काम के बहुत है. तो अपने को स्वयंपाक वो आचार्य भी मिल जाता. हो आचार्य भी मस्त 1 नंबर स्वयंपाक बनाता हो. हाँ वो भी हो जाता अपना और आदमी भी काम में आ जाते. 3 जने हो बुला लेता फिर उनको. हाँ वह बुला लेता. बोला भैया हाँ बुला ले आलू पुंग्या. कुछ बात नहीं. वो तुम्हारे को ज्यादा अड़चन हो जाएंगे. 2 आदमी तुम क्या करेंगे. ठीक है बुला ले. चला हा शिवलाल भाऊ चला म्हटलं चला. थांब ना ऐकू दे जाऊ ना घरी जाणं आहे ना. म्हटलं काय येतं कसा काय तालमेळ ते तर पाहू दे. जाऊ दे तिकडं त्याचा तालमेड काय रे ते पाच बसून आपला तालमेड ते म्हटलं ते रट्ट्याने का ते आलू मुंग्या त्याचं नाव माहित पडलं म्हणजे आलू मुंग्या ते त्याचा मालिक आलू मुंग्या करायला म्हणजे त्याचं नाव आलू मुंग्या ते तर माहित पडलं म्हणजे ते म्हटलं आपला काही ठेवठिकाणा लागू नाही देत. ते बरंच हुशार आहे. मला चांगला आहे तो दुसरा माणूस चांगला आहे पण तो जरासा रट्टे आलू मुंग्या ते लगा जरा जास्त हुशार आहे. हो नाही त्याला दाखवतो ना रे मी. त्याला दाखवतो तो त्याला येऊ दे फक्त माझ्या फिरागी मध्ये. त्याला दाखवतो घनचक्कर काय असते तर. काही येणार नाही का तो डाव मध्ये. त्याला दाखवतो ना मग काय असते तर शिवल्याचा पाला. अरे म्हटलं शिवलाल भाऊ काय हो म्हटलं काय आला बट का म्हणजे विकाले. अबे काय एवढ्या मोठ्या एलपी मध्ये काय विकायला येऊन राहिला राजा. म्हटलं काय विकाल नाही आला. टाकीत आली टाकीच झाली. हॅलो बापले हात केली की आपल्या इथे टाकी झाली. हो टाकी झाली पण एवढा खुश नको होतो. होते काय फुकट नाहीये. पैसे राहीन त्याची तिकीट. मग तिकीट लाईन तर काय आम्ही काय तिकीट भरू नाही शकत काय. तिकीट भरू नाही शकत आम्ही. चालले मग ते मला सांगून राहिले म्हटलं चांगला तिकीट भरून टाकते मी. मग माहित पडते ना किती तिकीट भरतो तुझं. चांगल्या तिकीट भरतो वाल्या. अबे म्हटलं किती स्वस्त आहे का त्या टॉकीची तिकीट. आता माहित नाही म्हणा किती आहे पण स्वस्ती नाही भाऊ महागच आहे. पाहिजे तू किती असं पाहायला तर जास्त लागणार. आता गावनी टाकी झाली म्हटल्यावर नाही तर आपल्या गावामध्ये काय काही येत नाही. आता टाकी झाली इकून तिकून जा लागणार. किती दिवसांनी किती नाही तर काही नाही 5 दिवस आहे ते. पण आता कोणते पिक्चर लावते कोणते नाही. आता ते मध्ये आता ते कोणता पिक्चर चालू राहिला मध्ये ते लावते का काय कोणता पिक्चर का आपल्याला काय माहित. जाऊ द्या कोणते असं आपल्याला काय पाहण्याशी मतलब. हा ते आपल्या गावात आपल्या गावाच्या हिशोबानेच पिक्चर लावून ना. जाऊ द्या तिकडं काय. तुमचं काय म्हटलं तुमचं काय कामा की मोरा का त्याच्या इकडं. नाही रे बा कामा घे मार कुठं त्याच्याकडे कोण जाते कामाले. थट आपण नाही कामाले. मग आपण दुसरं काम आहे ना आपलं चालू वावरातलं चालू आहे ना आपलं काम धंदे. त्याच्याकडे कोण जाते.
आता तुम्ही जाऊ नका पैसे देत नाही ते नाही सुलाल भाऊ बरोबर आहे ना येले म्हटलं जाऊ नये तिकडं हो येले सांगतो असंच काही ना काही तर म्हटलं तुम्ही जाऊ नका पैसे देत नाही हा काही म्हणतो का ते हो द्यायला का द्यायला करू द्या गाव आहे ते ढेबळा मोठं तर जास्त गाव आहे म्हटलं त्याच्या वाटी जाऊ नका हो आम्ही काय कोणाच्या वाटीन पडी जातो आम्हाला काय लेनदेन नाही आम्ही दुरून दुरून पाहतो आणि निघतो चला तर मित्रांनो सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला तर आणि पुढचा पाठ पण आता येणार आहे लय दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही हा तर म्हटलं आतापर्यंत आपले व्हिडिओ कधी 4 दिवसानंतर कधी 2 दिवसानंतर कधी 3 दिवसानंतर असं होऊन राहिलं आता आपण डेली टाकू काही हो डेली टाकू म्हणजे टाकू इथपर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ म्हणजे चॅनल नसेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला राम राम